प्रभाग 12 क मधून हेमलताताई पाटील यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल. नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील यांनी प्रभाग क्रमांक 12 क मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले व औक्षण करून अर्ज भरण्यासाठी प्रस्थान केले. विकास कामांसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या हेमलता पाटील या प्रभागासाठी एक विश्वासार्ह व दमदार नेतृत्व असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जुन तिडे, अनिल चौधरी, निनाद पाटील, राजेश्वरी पाटील, मधुकर क्षीरसागर, भाग्यश्री भोरे, वेदांशी बोरा, अनिता मोरे, वस्तुपाल शहा, रत्नाकर चुंबडे, राहुल जाधव, कल्पेश केदार, कल्पेश भावरे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यानुसार मी आज अर्ज भरते आहे. मी 2 अर्ज भरते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही अर्ज भरते. 30 तारखेपर्यंत एबी फॉर्म मिळेल आणि तो एबी फॉर्म जोडला जाईल आणि त्या सर्वसाधारण गटामधून लढत देत आहे. काय तुमच्या मतदारांना तुम्ही आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याचा माझ्याकडे विषयच नाही, कारण मी मतदार असा कधी विचारच नाही केला. हा सगळा परिवार आहे आणि गेले 35 वर्षापासून यांच्याशी मी जोडली आहे. यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सर्वांच्या मी सोबत असते. त्यामुळं निवडणुकीचं राजकारण हा आमच्याकडे भाग नाही आहे. हा सगळा प्रेमाचा विषय आहे आणि त्या प्रेमापोटी मी तुमच्या सतत सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत आहे, एवढंच मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते. खरं तर ते सांगायची गरज नाही. हा आमचा एक अलिखित करार आहे सगळ्या माझ्या मतदार बंधूंमध्ये. तुम्ही कुठले शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करताय. मतदार तुमच्या पाठीशी असल्याचा तुमचा ठाम विश्वास आज दिसतोय. नाही, या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणं वगैरे ते थोडंसं विचित्र या दृष्टीने होतं की 30 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 3 टेबल लावलेले आहेत. प्रत्येक टेबलावरती प्रचंड गर्दी आहे. आपण आपल्याच लोकांना बोलवायचं, त्यांना त्रास नाही तिथे घेऊन जायचं आणि शक्ती प्रदर्शन करून आपल्याला कोणाला काही दाखवायची गरजच नाही. सगळे लोक आपल्याला ओळखतात, सगळी जनता आपल्याला ओळखते. त्यामुळे मी आजपर्यंत कधीही शक्ती प्रदर्शन केलेले कोटी जेवढे लोक येतील आणि मी त्या मेसेजमध्ये पण आवाहन केलं की आपण आपल्या घरातून मला शुभ आशीर्वाद द्या, कारण काही गोष्टी मला ज्या आवडत नाहीत त्या मी कधी करत नाही आणि हा माझा प्रचाराचा नेहमीचा तो भाग आहे. यायचं का? हो हो बोला. आज हेमलता पाटील फॉर्म भरत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही कायमच आहे आणि कायम राहणार. ही जे सगळी पब्लिक ही खरंच मॅडमच्या एक म्हणजे त्यांनी बोलवलं नाही, आम्ही सहमताने की चला मॅडमला काहीतरी आमच्याकडनं काहीतरी साथ मिळाली पाहिजे असं. रोल अर्जुन भाऊ, आज ताई अर्ज दाखल करताय, आपणही त्यांच्यासोबत सहभागी झालेला आहे, काय सांगाल? मीच नाही, अख्खी जनता ह्या वार्डाची, या प्रभागाची अख्खी जनता त्यांच्याबरोबर. तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शन. शक्ती ज्याला दाखवायला लागते का त्याला त्याकडे शक्ती नसते, अशाच माणसांना शक्ती प्रदर्शन करावं लागतं. तर मला असं वाटतं की गेली 35 वर्ष त्यांनी वार्डाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे. आम्हाला कोणाला काय त्यांनी काय आम्हाला काय मेसेज बिसेज किंवा कोणाला फोन आपण करण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आले. आता एवढी गर्दी तुम्ही बघितली की त्यांनी काय फोन बिन केलेले नाही, नुसता मेसेज दिला तर सगळे इथं आलेले आहे. गेल्या 35 वर्ष एवढा चांगला वार्डाचा विकास केलेला आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ह्या काहीतरी गरज पडणार नाही. ते ज्या दिवशी स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.